धन्यवाद रवींद्र म्हात्रे सर. एक सुंदर स्पर्धा आपण पाहता. एका साईडला विचार केला तर VRCC गणेशपुरी आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते संघ तो आराध्या स्पोर्ट पाटणोली ही लढत आपण पाहता. टॉस जिंकला गणेशपुरी संघटनेने निर्णय क्षेत्ररक्षकाचा निवडलाय. स्ट्राईकसाठी फलंदाज तन्मय पाटील आणि रतेश पाटील हे दोन फलंदाज. हवेची साथ आहे. रवींद्र म्हात्रे सर मगाशीच्या मॅच मध्ये आपण पाहिला 100 धावसंख्या या स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये देखील धावसंख्या बनल्या जातील कारण संध्याकाळचा सत्र आलाय. क्वार्टर फायनलची दुसरी मॅच कारण सकाळच्या सत्रामध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय तो ओडाफोन वाहाल संघाने आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो ओडाफोन वाहाल संघाशी आपल्याला खेळताना भिडताना पाहायला मिळेल. तो सेमी फायनलच्या लढतीमध्ये गेम ऑन. अजित कोहली समोर फलंदाज तन्मय पाटील. पहिला चेंडू उडवलाय. सुंदर फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू पकडीपर्यंत इथे पाहिला तर 2 धावसंख्या पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने आता मात्र खातं ओपन झालंय. तो आराध्य स्पोर्ट पाटणोली संघाचं. एका साईडला VRCC गणेशपुरी ही क्वार्टर फायनलची दुसरी मॅच आपण पाहता. मात्रे परिवार रमाताई सामाजिक विकास मंडळ मोरावे स्वर्गीय चंद्रभागा गणपत पाटील आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. परवा पहिला आणि आजचा दिवस देखील पहिला आणि आज एक संघ मेगा फायनलचा प्रवास गाठेल. अंतिम फायनल मध्ये पोहोचेल. एका चषकावरती नाव करवेल आपल्याला पाहायला मिळेल. एक सुंदर स्पर्धा मित्रांनो. उद्या या स्पर्धेमध्ये मोरावे गावातील 3 संघ देखील पाहताना आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर फटका. तत्पूर्वी लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये प्रथमेशने चेंडूला अडवलाय. पेकीपर्यंत एक धाव पूर्ण झाली आणि एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 3 या आकड्यावरती. आता स्ट्राईक वरती रतेश पाटील येतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. अजित कोहली जो ओव्हर क्रमांक पहिला हतलतोय आणि सामोरे फलंदाज रतेश पाटील. सुंदर चेंडू. इथे आपण पाहिलं तर फलंदाजाची बॅट अगोदर फिरली आणि त्यानंतर हा चेंडू डॉट जातोय. धावसंख्या पाहिलं तर 3 या आकड्यावरती. अगोदरच्या मॅच मध्ये याच VRCC गणेशपुरी संघाने या स्पर्धेमध्ये 100 धावसंख्या टोकल्या होत्या चिंचपाडा संघापुढे आणि आता पाटणोली संघापुढे भेटतोय. षटकातील पुढचा चेंडू. उलटा चेंडू चांगला क्लिक केलाय. सीमा रेषच्या पलीकडे दाडून दिलाय. 6 धाब्यांसाठी हा दर्जेदार षटकार. सुंदर बॅट. सुंदर षटकार आपण पाहिला. फलंदाज रतीश पाटीलच्या बॅट मधून आराध्या स्पोर्ट पाटणोली हे संघाला माहिती आहे की अगोदर 100 धावसंख्या चिंचपाडा संघापुढे टोकल्यात. त्यामुळे कुठेतरी आता आपल्याला एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. गोलंदाज अजित कोहली सामोरे फलंदाज रतेश पाटील. पुढचा चेंडू. सुंदर फटका. स्ट्रेट डाव पद्धतीने प्रथमेश कोहली आला जेल खाली आणि त्यानंतर इथे पाहिला तर जेल मिस झालाय. आता आपण पाहिला एकदा वाली सिंगल रन्स आणि संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 10 या आकड्यावरती. 10 रन्स. शेवटचे अंतिमचा चेंडू. आता तन्मय पाटील आला स्ट्राईक वरती. अजित कोहलीच्या षटकातील शेवटचा चेंडू. पुलटा चेंडू तन्मयने दाडून दिलाय. बिग 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 षटकार. चला साईप्रीत कॅमेरामॅन थोडा स्टेजवरती आमची चिलबिल आली
म्हात्रे परिवाराची ही चिलबिल पाहायला मिळतोय आज म्हात्रे परिवार चषक आणि आपल्याला ही आमची चिलबिल पाहता मित्रांनो जी स्टेजवरती आज सकाळपासून त्यांची उपस्थिती आहे ते खरे आमचे मोठे पाहुणे आहेत त्यांना पाहू शकाल आज दिवसभर आमची ही मंडळी उपस्थित आहे छोटी चिलबिल आणि आमचे इथे व्यासपीठावरती आमचे दावजी पाटील असतील रणजित कोहली त्यानंतर सुरेश कोहली अर्जुन पाटील या सर्वांचं पाहुण्याचं देखील आम्ही मनापासून आभार मानतो आपण पाहतात ऑन स्क्रीनवरती ही म्हात्रे परिवारची चिलबिल साईप्रीत live.com माध्यमातून मित्रांनो खूप सुंदर स्पर्धा म्हात्रे परिवार चषक 2026 सुंदर मॅच जाऊया मात्र आपण पाहिला तर एका ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती ओव्हर क्रमांक दुसरा अविनाश डोलकर सामोरे फलंदाज रतीश पाटील रिव्हर्स अटॅक स्विच चा फटका आणि त्यानंतर मात्र स्वतःच्या फॉलो मध्ये अडवलाय चेंडू पैकी पर्यंत एकदा पूर्ण झाली सर लेग बाय आहे का नक्कीच लेग बायचा इशारा आहे सरांचा आमच्या आणि संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 17 या आकड्यावरती 17 रन्स तन्मय पाटील रतीश पाटील अगोदर त्याने मॅच पाहिली खेळाडू कक्षामध्ये 7 मित्रांच्या पॅव्हलियन मध्ये हा संघ बसला होता पाटणोली आणि गणेशपुरी संघाचा खेळ त्याने पाहिलाय त्यामुळे कुठेतरी पाटणोली संघाने एक रणनीती आखली की आपल्याला गणेशपुरी संघाला एक टार्गेट सेट करायचं आहे एक चांगला टार्गेट उभारायचा आहे हे प्रयत्न आता करावे लागतील गोलंदाज अविनाश सामोरे फलंदाज तन्मय उलटा चेंडू पायलेग रिजन मध्ये पटका चांगला सीमा रिषा पलीकडे जाईल 4 धावेसाठी दर्जेदार चौकार तन्मय पाटील अगोदर देखील हवे ठरला होता आता देखील आराध्य स्पोर्ट पाटणोली संघासाठी धावत संख्या जमवतोय संघाची धावत संख्या 21 आकड्यावरती गोलंदाज अविनाश डोलकर जो ओव्हर क्रमांक दुसरा तर आपण पाहता एक सुंदर कडांगण लांगेश्वर कडांगण मोराबे त्यानंतर आपण पाहतात एक चांगला हा विकसित शहर उल्वे शहर तन्मयने सन्मानजनक टॅप पद्धतीने हा पटका सजवलाय त्यानंतर अचिनो डॉट जातोय धावसंख्या 21 आकड्यावरती थांबलीत आपण जर विचार केला तर अद्याप 3 बॉल आहेत तन्मयला चांगली प्रकारची केली करायची आहे एक चांगला टार्गेट त्याला सेट करायचा आहे त्या मॅच मध्ये कारण क्वार्टर फायनलची दुसरी मॅच आहे जो जिंकेल तो सेमीफायनलचा प्रवास गाठेल शिरकातील पुढला चेंडू उलटा चेंडू पाहू शकाल पुन्हा एकदा स्केरलेकच्या रिजन मध्ये पटका सजवलाय इथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि तज नंतर 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या तिसऱ्या धावेसाठी 2 फलंदाज धावतील आणि पाहता पाहता 3 रन्स येथे पूर्ण झाल्यात आणि 3 धावेच्या मदतीने आता आराध्य स्पोर्ट पाटणोली संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 24 आकड्यावरती 24 लॉस ऑफ द विकेट आपण पाहिला एकही फलंदाज बाद झाला नाही सुंदर फलंदाजी तन्मय पाटील आणि रतीश पाटील हे 2 फलंदाज करतात दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 बॉल आहेत आता रतीश आलाय स्ट्राईक वरती प्रणयजी मात्रेंचे उत्कृष्ट गुण लेखक आपण पाहता मित्रांनो कारण हा मात्र्यांचा ब्रँड आहे अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहता प्रणय मात्रेला एक लेखणी स्पर्धेमध्ये करत असतो एक सुंदर तर प्रणय मात्रे मला जॉईंट आहेत षटकातील हा पुढला चेंडू सुंदर फटका रतीश पाटीलच्या बाट मधून आलाय परंतु एलिव्हेशन झाला कमी आणि ते झेल टिपला लॉंगॉनच्या रिजन मध्ये पहिल्या विकेटचा पतंग करेल आराध्य स्पोर्ट पाटणोली संघाला पहिला झटका सुंदर जेल टिपला आपण पाहिला अविनाशने आणि रतेशला आता खेळाडू कक्षामध्ये यावं लागेल संघाची धावसंख्या 1 बाद 24 आकड्यावरती 1 विकेट लॉस 24 रन्स पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा आराध्य स्पोर्ट पाटणोली संघ आपण पाहता अविनाश डोलकर हा गोलंदाज आहे नक्कीच लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने तो जेल टिपला होता
लास्ट डिलिव्हरी अंतिमची चेंडू आपण पाहिला तर नवीन फलंदाज राकेश कातकरी इनाईट नंबर 3. फुलटा चेंडू राकेशने ताडून दिलाय 7 मित्रांच्या पावलेच्या जवळ हा षटकारासाठी. थँक्यू. जय शिवराय. आपलं भाग्य आहे आपण भारत देशात जन्मास आलो या महाराष्ट्र राज्य रायगड जिल्ह्यामध्ये पडवेल तालुका आणि त्यानंतर आपण पाहिला तर उलवेलोट विभाग आणि हा मोराबे गाव आणि मोराबे गावामध्ये ही मात्रे परिवार चषक 2026 आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी क्वार्टर फायनलची लढत एका साईडला VRCC गणेशपुरी आणि त्याच्या केसमध्ये आराध्या स्पोर्ट पाटणोली. प्रणय 2 ओव्हर झाल्यात आणि संघाची धावसंख्या 13 रन्स 1 विकेट लॉस. 30 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्यात. तन्मय पाटील आणि राकेश कातकरी हे 2 फलंदाज आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवरती तन्मय पाटील, नॉन स्ट्राईकला राकेश कातकरी. ओव्हर क्रमांक तिसरं घेऊन येतो या गणेशपुरी संघाचा प्रवेश कोहली. प्रवेशकडे देखील चांगलं व्हेरिएशन आहे, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे. एका साईडला मात्र स्ट्राईक वरती तन्मय पाटील. 30 धावसंख्या स्कोरबोर्डवरती झाल्यात आणि प्रवेशच्या षटकातील हा पहिला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळायचा होता. सुंदर सुंदर इथे आपण पाहिला तर काय दर्जेदार यॉर्कट पद्धतीचा चेंडू मारला. त्यानंतर एकच धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 बाद 31 आकड्यावरती. आता स्ट्राईक वरती फलंदाज राकेश कातकरी ज्याने दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती स्केअरलेगच्या रेझर मध्ये षटकार टोकला होता. राकेश कातकरी स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहता 1 बाद 31 आकड्यावरती स्कोरवरती धावसंख्या पाहायला मिळतात. मनापासून आम्ही आभार मानतो सन्माननीय महेंद्र शेटघर साहेब आपला. आणि पुढे एकदा जातो मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहिलं धावसंख्या झाल्यात 32 रन्स 32 धावसंख्या 1 बाद. आमचे शंकर शेठ पाटील यांच्या वतीनं देखील 50,000 रुपये आलेत. त्यांचा देखील मनापासून आभार. आपल्याला या भव्य दिव्य ट्रॉफ्या पाहायला मिळतात त्यांच्या वतीनं. त्यानंतर आपण पाहिलं तर आमचे शंभू मात्रे यांच्या वतीनं 10,000 रुपये. तसेच आपण पाहिलं तर नक्कीच आमचे विंधनेचे भाऊ त्यांच्या वतीनं देखील मोठे जावई शंकरदादा पाटील यांच्या वतीनं देखील 5,000 रुपये आलेत. मनापासून आम्ही आभार मानू या सर्व देणगीदारांचा. तसंच आमचे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच अमरशेठ केसरनाथ मात्रे यांच्या वतीनं देखील आम्हाला 5,000 रुपये आलेत. तसेच आमचे दिवाले गावचे भूमी बिल्डर्स नक्कीच ज्ञानेश्वरजी कोळी यांच्या वतीने देखील 5,000. या सर्व देणगीदारांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार मानतो. आणि आमचे मित्र उलवे गावचे विशाल भोईर यांच्या वतीनं देखील आम्हाला 10 बॉक्स बिस्लेरी आलेत. सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो आणि जातो मॅचच्या दिशेने. सुंदर फटका लाजवाब उडवून नेलाय 6 धावेसाठी तन्मयच्या बाटमधून. आता नाके बंद षटकार.
सुंदर सुंदर पटका आपण पाहिला. काही सुंदर फलंदाजी तन्मय पाटील करतोय. तन्मयला माहिती आहे माझ्या संघाला मला एक चांगला टार्गेट करावा लागेल, या मॅच मध्ये आम्हाला जिंकायचं आहे. त्यामुळे तन्मयच्या बॅटमधून षटकार संघ पोहोचला तब्बल 38 आकड्यावरती. 38 रन्स, 1 विकेट लॉस. सुंदर धावसंख्या इथे जमवल्या जातात. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रवेश कोहली षटकातील लास्ट डिलिव्हरी, अंतिमचा चेंडू. सुंदर फटका तन्मयने टोकलाय. बॅक टू बॅक काउ कॉर्नरच्या डोक्यावरून आणखी एक मोठा षटकार. इथे काय धावसंख्या जमल्यात त्या पहिल्या पूर्वार्धामध्ये. 44 रन्स. तन्मय पाटील नावाचा ब्रँड एका साइडला, प्रथमेश कोहली देखील आपण पाहता ज्याने अर्धशतक टोकलंय. गणेशपुरीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो आज भात्री परिवार चषकामध्ये 2026 आणि या स्पर्धेचा हा पहिला दिवस. सुंदर मॅच पाहायला मिळतोय आपल्याला. दुसरी क्वार्टर फायनलची लढत. गोलंदाज येतोय अंतिमचं षटक घेऊन प्रथमेश कोहली. आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न राकेश कातकरच्या बॅटमधून मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. पिकीपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज सेफ झोन मध्ये आहे. राकेश कातकरी 2 पुढे जाईल. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 46 आकड्यावरती. आता मात्र धावसंख्या जमल्या जातात. आणखी 5 चेंडू आहेत या पहिल्या पूर्वार्धामध्ये.
कोट पाटणा
काफी महंगे साबित हो रहे तन्मय पाटिल इस ओवर में विनय डोलकर की बेहतरीन बल्लेबाजी और ये मिस टाइमिंग स्ट्रोक राकेश काट करके यहाँ पे देखा जाए तो हाथ में एक कैच, कोई गलती नहीं है। ये बड़ी विकेट विनेश डोलकर को चलता किया मैदान से बाहर। फर्स्ट विकेट डाउन, पहला बैक थ्रू। पाहिला तर आमचे मोरावे गावचे देवनाथ अंबू पाटील येथे आलेत. आपण यायचं दादा व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. मात्रे परिवार चषक 2026 मध्ये बिल्कुल अच्छी बल्लेबाजी करते हुए विनेश डोलकर बाद हो चुके हैं, यानी कि 4 गेंदों में 16 का योगदान दिया अपने टीम के लिए। और नए बल्लेबाज अजित कोहली छोटे कद के खिलाड़ी है। फिर से तन्मय के लिए, तन्मय के सामने ये विजय में के लिए वहां पे कैच छूट गई लिमिट ऑफ 30 से 8 सर्कल के अंदर। बिल्कुल ये कैच था, लेकिन यहाँ पे अंपायर का इशारा, एक ओवर का खेल खत्म, यानी कि पावर प्ले में बिल्कुल रन बटोरे हैं 19। एक ओवर के बाद 19 रन, 12 की औसत थी, यानी कि यह देखा जाए तो 19 आए है। ये बिल्कुल मजबूत स्थिति में रहेगी वीआरसीसी गणेशपुरी। अब आने वाले 18 गेंदे और 32 के दरकरार, 18 गेंदे 32 रन। बिल्कुल अच्छा मुकाबला, शाम के सुनहरी मौका। अब देखा जाए तो बहुत अच्छी हवा, तेज हवा इस समंदर के बाजू में। ये गांव हमारा मोरावे, इसमें मातृ परिवार ट्रॉफी का ये आगाज आप देख रही है। लांगेश्वर मैदान के ऊपर ये खेली जाएगी 2 दिन की प्रतियोगिता। बहुत ही अच्छी प्रतियोगिता है दोस्तों। यहाँ पे देखा जाए तो हमारा पूरा परिवार मातृ परिवार जुड़ चुका है। छोटे छोटे बच्चे, हमारे सभी बुजुर्ग और इस गांव के सभी मातृ परिवार के सदस्य इस टूर्नामेंट को आयोजित करते हुए सभी का मैं यहाँ पे बिल्कुल तहे दिल से शुक्र गुजारता हूँ। बहुत ही अच्छी प्रतियोगिता। अभी तक 18 गेंदे शेष हैं, 19 रन आ चुके हैं, 51 का लक्ष्य था। देखा जाए तो इस पहले मुकाबले में वीआरसीसी गणेशपुरी ने 100 बनाए थे, शतक पूरा किया था 4 ओवर में। वही टीम अभी बल्लेबाजी के लिए तैयार। प्रथमेश कोहली एक 50 मास्टर, आज के दिन की 50 उसके नाम के ऊपर है, वही प्रथमेश। तो सामने वाइके गेंदबाज योगेश पाटिल। ये लेट कट का बेहतरीन अपर कट से खेला है, लेकिन वहां पे 2 रन। अच्छी फील्डिंग, मैं कहूंगा 2 रन बचाए अपनी टीम के लिए इस फील्डर ने। और यहाँ से 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 21। यस अंपायर 1 रन शॉट। ये क्या हुआ, एक शॉट मिले रन। अंपायर का बहुत ही अच्छा ध्यान था इस मैदान के ऊपर। उन्होंने जाना परछा और देखा कि बल्ला प्रॉप पिन क्रीज में बराबर नहीं था, इसी के कारण 1 रन शॉट। बिल्कुल अरे हमारे क्वालिफाइड अंपायर है, वो बताते हुए 1 रन शॉट, यानी कि केवल मिलेगी 1 रन। 1 रन माइनस होगी प्रणय से स्कोर कार्ड से, क्योंकि रन पहुंच गई है अभी 20 के ऊपर। सेकेंड ओवर योगेश पाटिल, एक ऑलराउंडर खिलाड़ी है योगेश पाटिल को। इस ओवर में कुछ तो यू टर्न लेना पड़ेगा, क्योंकि पहली ओवर में बहुत बड़ी मार पड़ी है। ये अच्छी गेंद आउटसाइड ऑफ स्टंप के गिरी, जैसी गेंद गिरी थोड़ी सी नीचे रह गई, चकमा खा गए प्रथमेश कोहली। अच्छी गेंद, अच्छी लाइन देखने को मिल रही योगेश के द्वारा। आराध्या स्पोर्ट्स पार्टनर, आराध्या फार्म, इस पार्टनरी गांव में हमारे अनिरुद्ध पाटिल का जो बेहतरीन फार्म है आराध्या, उनकी बेटी के नाम से ये अच्छी गेंद, ये लाइन बहुत ही अच्छी है योगेश की। मैं कहूंगा जो लाइन की तलाश थी, जो डॉट गेंद की तलाश थी पाटनोली टीम को, ये 2 डॉट गेंद आ चुके हैं। अनिरुद्ध पाटिल की एक आराध्या बेटी और उनके बेटी के नाम से टीम। ओ ये थोड़ी पीछे रखी योगेश ने की गलती। पहली 2 गेंदें सामने दी थी आउटसाइड ऑफ स्टंप पे, लेकिन ये छोटी की, ये शॉट की गेंद, और गेंद को प्रथमेश कोहली ने वाइडिश लॉन्ग ऑन स्विप एरिया में ढेर भेज दी 6 रनों के लिए। 6 रन।
26 रन आ चुका है। देखा जाए तो इससे दूसरी ओवर की अगली गेंद, ये अच्छी गेंद है। ये तन्मय कह रहा है कि ये गेंद अच्छी है योगेश की, और ये लाइन से अगर गेंदबाजी होगी तो प्रथमेश को बिल्कुल यहाँ पे कठिनता होगी हर एक गेंद खेलने के लिए। लेकिन प्रथमेश भी जानता है जो भी खराब गेंद आई उसके ऊपर टूट पड़ता है। आगे आके खेलने का प्रयास, कैच, जबरदस्त स्ट्रोक, इनसाइड आउट। ये क्लासिकल ड्राइव देखने को मिला। प्रथमेश कोहली के बल्ले से आया हुआ, गोली के रफ्तार से निकल गई यह गेंद। 4 रन के लिए चौवा। देखो देगा, 2 ओवर का खेल खत्म और 30 रन 15 के औसत से ये रन बटोरे हैं इस गणेशपुरी टीम के 2 खिलाड़ी ने। देखा जाए तो एक तरफ है प्रथमेश कोहली, तो दूसरी तरफ अजित कोहली जिसने एक गेंद खेला है वो भी डॉट, और उसके बाद सारे के सारे गेंद प्रथमेश ने खेले। और इसी के साथ 30 रन के ऊपर 2 ओवर 30 रन। अभी आने वाली 2 ओवर यानी कि 12 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की दरकरार। 12 गेंदे 21। गेंदबाज आए हैं अभी रतेश पाटिल, जो पिछले मुकाबले में रतेश ने अच्छी गेंदबाजी की थी, मोमेंटो शिफ्ट करके दिया था अपने टीम के लिए। और उसी तरह से अभी रतेश को अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, क्योंकि 12 गेंदे 21 रन देखा जाए तो 10.5 का औसत है। 10.50 के औसत से चलना पड़ेगा। अभी गणेशपुरी टीम सामने दी गेंद को वाइडिश लॉन्ग ऑफ के तरफ के लिए अंपायर का फैसला हमारी तरफ आएगा। 1 बाउंस सीमा पार, 4 रन्स। चार रनों का फैसला, चौवा आया और चौवे से यहाँ पे देखा जाए तो आने वाले अभी 11 गेंदे 17 रन। 11 गेंदे 17 रन। बेहतरीन स्ट्रोक लगाया अजित कोहली ने वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ। अभी रतेश फिर से तैयार, दूर वाली छोर से अंपायर को पार करते हुए। ये बिल्कुल टाइमिंग नहीं हुआ, मिस टाइमिंग स्ट्रोक। विकेट कीपर के दस्तानों में कॉट बिहाइंड द विकेट। चलता किया अभी अजित कोहली को और एक विकेट, विकेट नंबर 2। बैक टू डगआउट। दो विकेट के नुकसान के ऊपर स्कोर कार्ड के ऊपर 34 रन, यानी कि आने वाली 10 गेंदे 17 रनों की जरूरत। हमारे आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीम के 12वें खिलाड़ी अस्मित, एक नन्हे मुन्ने छोटे, आज सैटरडे है लेकिन अस्मित स्कूल के ऊपर ज़्यादा ध्यान दे दो, इस क्रिकेट के ऊपर कम ध्यान देना है। बड़ा होकर अपने को अच्छा ही क्रिकेट खेलना है, लेकिन जब अपना जो उम्र होती है ना पढ़ाई की, वो पढ़ाई के ऊपर ध्यान देना। अस्मित 10 गेंदे और 17 रनों की जरूरत। तो गेंदबाज रतेश अपने निजी ओवर की अगली गेंद, सामने बल्लेबाज नए बल्लेबाज। ओहो, डिफेंसिव स्ट्रोक, ये तकनीकी का वापर इस्तेमाल, यहाँ पे चालाकी दिखाई नए बल्लेबाज बंटे डोलकर ने। उन्होंने जाना कि सामने बल्लेबाज प्रथमेश है, उससे ज्यादा स्ट्राइक देनी जरूर है, और उसी दिमाग से यहाँ पे देखा जाए तो पुश करो और खुश रहो। डिफेंसिव स्ट्रोक खेला 1 रन के लिए, और आने वाले अभी 9 गेंदे और 16 की दरकरार।
16 रनों की जरूरत। शॉर्ट पिच बॉल, क्या स्ट्रोक लगाया। ओहो, विराट कोहली की तरह यह बेहतरीन स्ट्रोक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के तरफ, फील्डर के सिर के ऊपर से गई फ्लैट एंड पैरेलल। मात्रे परिवार ट्रॉफी का ये बेहतरीन सिक्सर। हे होती है, हे होती है, हे होती है होशियारी, हे होती है चालाकी। जब से बंटी ने जाना था ना, एक रन देके स्ट्राइक रोटेट की, उसके बाद सिक्सर आया। अब आने वाले 8 गेंदे, 10 रनों की जरूरत। रतेश को वापसी करनी पड़ेगी, टीम के लिए अच्छी गेंदें फेंकने लग पड़ेगी। ये सामने दी थी, क्रॉस बैट से खेलने का प्रयास, राकेश ने वहां पे आया, गेंद को उठाया, तब तक समय था 1 रन चुराने का। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है अभी 42 के ऊपर। आने वाली 7 गेंदें 9 रन। अभी ये गेंद अगर डॉट जाएगा तो अंतिम क्षणों तक, अंतिम ओवर तक एक मुकाबला जाएगा कहीं। लेकिन रतेश पाटिल ये अंतिम गेंद कैसा फेंकेगी, कैसा फेंकने वाला है देखने को मिलेगा। लेकिन थोड़ा सा हल्का सा बदलाव फील्डिंग में करते हुए गेंदबाज हमारे अनिरुद्ध पाटिल, मोहन पाटिल। आने वाली कुछ दिनों में पक्षानंदा ग्रुप की ओर से भी अच्छी बेहतरीन प्रतियोगिता है इस गांव में। लेकिन यहाँ पे ये खराब गेंद, लास्ट गेंद के ऊपर आया, ये लंबा हिट तन्मय के सर के ऊपर से गया। 6 रनों के लिए सिक्सर। देखा जाए तो ये लास्ट गेंद के ऊपर रतेश के आया सिक्सर। लेकिन बंटी डोलकर ने क्या किया देखो, लास्ट गेंद के ऊपर कोई डिफेंसिव स्ट्रोक नहीं खेला, नहीं कोई सामने वाले प्रथमेश को स्ट्राइक देने का प्रयास किया, ये डायरेक्ट अटैक किया। और इसी के साथ अभी खुला हुआ ये मैच। आने वाली 6 गेंदें 3 रनों की जरूरत। आने वाली 23 से 26 तक पक्षानंदा ग्रुप के ओर से मैपल ट्री ट्रॉफी का आगाज होगा इस पाटनोली गांव में। हमारे रवि पाटिल और पक्षानंदा ग्रुप के सभी सदस्यों की ओर से 1 लाख की बड़ी टूर्नामेंट्स इस पाटनोली गांव में देखने को मिलेगी दोस्तों। आने वाली 23 से 26 जनवरी ये बड़ी टूर्नामेंट्स रहेगी इस गांव में, पाटनोली गांव में। जो कि हालांकि आराध्या स्पोर्ट्स पाटनोली टीम ने पिछले साल पहली मर्तबा बड़ी टूर्नामेंट रजनी नाइट्स पर टूर्नामेंट रखी थी, वही आराध्या स्पोर्ट्स पाटनोली टीम अभी संकट में आई है। लेकिन इस संकट से बाहर आना है तो ये 6 गेंद में 3 रन डिफेंस करनी पड़ेगी। ये टैपिंग क्रिकेट, लेकिन कोई रन लेने का संभावना नहीं है यहाँ पे प्रथमेश कोहली के द्वारा। आने वाली 5 गेंदें 3 रन। देखो राकेश कातिकरी को मैं कहूंगा 6 से 7 रन रखने चाहिए। तो लास्ट गेंद के ऊपर जो रतेश के लंबा हिट आया ना, उसी कारण कुछ इक्वेशन पूरी तरह से याद देखा जाए तो इजी होता हुआ। आने वाली 5 गेंदें 3 रन। 5 गेंदें 3 रन का ये बहुत ही इजी यहाँ पे इक्वेशन। लेकिन यहाँ से प्रयास करनी पड़ेगी, बहुत कोशिश करनी पड़ेगी। ये शॉर्ट पिच बॉल कैच है, कैच तो छोड़ दिया और मैच को भी छोड़ दिया मैं कहूंगा।